प्रिया रडण्याचे नाटक करत प्रतिमाकडे पळत आलेली असते, परंतु प्रतिमा तिच्याकडे लक्ष देत नाही. त्याला वाटत असते की सायलीने जर प्रतिमाला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले तर तिची स्मृती यायला जास्ती वेळ लागणार नाही. आणि एकदा जर प्रतिमाची स्मृती परत आली तर प्रियाचं काय होईल हे सांगता येत नसतं. सायलीच्या विरोधात भडकवण्यासाठी आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे न जाण्यासाठी प्रिया प्रतिमाजवळ आलेली असते. प्रिया प्रतिमाला म्हणते, आई, मला खूप भीती वाटते आहे. ती सायली आहे ना, तुला वेडी ठरवायला निघालेली आहे. अगं, तिनं सर्वांना घरात सांगितले आहे की तुला वेड लागले आहे आणि तुला मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. तुला माहिती आहे ना, त्या सायलीने सर्वांना कसं गुंडाळलेलं आहे ते. सर्वजण तिचंच ऐकतात अगं. खोटारडी प्रिया प्रतिमाला सिंपती दाखवत असते. तिला सांगते, तुझ्यासोबत मी कायम आहे हं आई. मी सर्वांना सांगितलं आहे, माझ्या आईला काहीच झालेलं नाहीये. तिला औषध उपचाराची काहीच गरज नाहीये. तू ना एक काम कर, ते डॉक्टर आले ना त्यांना घरातच नको घेऊ. तुझ्या रूमचा दरवाजा ना बंदच ठेव. अगदी सायलीने जरी हाक दिली ना, तिला ओ असा आवाज देऊ नकोस. तरच तिचा प्लॅन फसेल. अशा प्रकारे प्रतिमाला प्रिया घाबरवते आणि परत तिला विचारते, आई, तुला जायचं आहे का हॉस्पिटलला? प्रतिमा घाबरून नकार द्यायला सुरू करते. तेव्हा प्रियाला खूप हसू यायला लागतं. ती आईला सांगते, घाबरू नकोस हं आई, कारण तुझी मुलगी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. प्रिया म्हणते, आई, तू सायलीचं अजिबात ऐकू नको, तिच्याकडे लक्ष देऊ नको. प्रतिमा आता घाबरलेली असते. प्रियाचा प्लॅन सक्सेसफुल झाला असं प्रियाला वाटत असतं. अशा प्रकारे प्रतिमाच्या मनात वेडेवाकडे विचार भरून ती तिथून निघून जाते आणि प्रतिमा घाबरतच विचारांमध्ये पडते. इकडे सायली रविराजांच्या मैत्रिणीकडे मानसोपचारासाठी प्रतिमाला घेऊन जाताना काय काय प्रश्न विचारायचे हे एका डायरीत लिहून ठेवत असते. प्रतिमा त्यांना मागचे काहीच आठवत नाही. त्या नेहमी एका साईडला भाजलेला चेहरा आहे तो पदराने लपवत असतात आणि अपघातामुळे त्यांची वाचा गेली असावी हे सगळं ती सायली डायरीत लिहून ठेवत असते. इतक्यात अर्जुन येतो आणि अर्जुन सायलीला पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सायली डायरीमध्ये काहीतरी पॉईंट लिहून ठेवत आहे. अर्जुन तिला विचारतो की काय करताय सायली तुम्ही? सायली म्हणते की प्रतिमा त्यांना चेक करण्यासाठी जे डॉक्टर येणार आहेत त्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते मी आत्ताच लिहून ठेवते आहे, म्हणजे नंतर गोंधळ उडायला नको. त्यामुळेच मी प्रतिमा त्यांच्या बाबतीतले प्रश्न आत्ताच मांडून ठेवते आहे. अर्जुन सायलीजवळ बसतो. सायली त्याला विचारते की तुम्ही दमले आहात का? कॉफी आणू का? तुम्हाला ऑफिसमध्ये खूप काम होतं का? तेव्हा अर्जुन सांगतो, नाही, माझं काम जेव्हा आटोपलं ना तेव्हा मी सुमन काकूंकडे गेलो होतो. पण मला मला ते पुरावे पाहायचे होते जेव्हा तन्वी ही तन्वी म्हणूनच सिद्ध झाली होती. काय आहे की माझ्या मनातले जे विचार चालू होते ते मी सिनियरला सांगू शकत नव्हतो. पण ते पुरावे काय आहेत हे मला शोधावं लागणार होतं.